भगवद्गीता अध्याय 5 खूप सुंदर हा अध्याय आहे. कर्मयोग ज्याचं नाव आहे. तिसऱ्या अध्यायाचा विस्तार आहे. मी मागच्या वेळेला तुम्हाला बोललो होतो. पण पाचव्या अध्यायामध्ये तिसऱ्या अध्यायाचा विस्तार आहे की तिसऱ्या अध्यायात जे आपण शिकलो त्याला दैनंदिन जीवनात कसं लावायचं आहे ते आपल्याला पाचव्या अध्यायात भगवंत शिकवणार आहेत. तर फार महत्वाचा अध्याय आहे. 29 श्लोक आहेत जे आजच आपण सगळे पूर्ण करणार आहोत. तर तशी तिसऱ्या अध्यायाची सुरुवात आहे अर्जुनाच्या कन्फ्युजनची. त्याच प्रकारे पाचव्या अध्यायात पण अर्जुनाचं कन्फ्युजन आपल्याला दिसणार आहे. म्हणून तिसऱ्या अध्यायात अर्जुन जो आहे भगवंताला हा प्रश्न विचारतोय की या दोन गोष्टी ज्या तू आता मला सांगितल्या त्यातली सगळ्यात उत्तम गोष्ट कुठली आहे. जसं संन्यासम कर्मणाम कृष्ण, कर्म संन्यास चांगला आहे. बघा इथे पहिला शब्द कर्म संन्यास, संन्यासम कर्मणाम कृष्ण. कर्म संन्यास चांगला आहे की पुनर्योगम संशयसी. तुम्ही पहिले संन्यास योग चांगला आहे असं सांगितलं. संश म्हणजे प्रशंसा आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही परत कर्मयोगाची व्याख्या केली आणि परत कर्मयोगाला तुम्ही प्रशंसा त्याची केली. तर कर्म संन्यास आणि कर्मयोग मी ते हायलाइट करतो. बघा दोन गोष्टी, कर्म संन्यास आणि कर्मयोग ह्या दोन गोष्टींमध्ये यच श्रेय, या दोघांमध्ये श्रेय म्हणजे उत्तम किंवा चांगलं काय, एतयोर एकम, या दोघांपैकी, एतयोर म्हणजे दोघांपैकी, एकम या दोघांपैकी एक कुठलं चांगलं आहे. तन्मे ब्रूहि सुनिश्चितम, तुम्हाला सुनिश्चितपणे म्हणजे ठामपणे सांग भगवंता की कर्म संन्यास चांगला आहे की कर्मयोग चांगला आहे. मी कन्फ्यूज झालोय. जसं तिसऱ्या अध्यायात अर्जुन कन्फ्यूज झाले त्याच प्रकारे इथे पण अर्जुन कन्फ्यूज झालेले आहे. आता 2 ते 6 मध्ये भगवंत अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतील आणि हे सांगतील की कर्मयोगच उत्तम आहे. तसं बघायला गेलं तर कर्म संन्यास आणि कर्मयोग या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत, या एकच आहेत. आणि पण त्यातल्या त्यात जर एखादा सर्वसाधारण साधक असेल तर त्या सर्वसाधारण साधकासाठी कर्मयोग उत्तम आहे, कर्म संन्यास नाही. संन्यास म्हणजे काय, सोडणे. तर कर्माला सोडणे हा जो भाग आहे तो अर्जुनाला वाटतं कर्म सोडणं म्हणजे काय, युद्धातनं जाणं आणि बाहेर पाहिजे तिथे आपण राहू शकतो, अशा पद्धतीने मी करू शकतो. तर ते तसं नाहीये. तर भगवंत इथे अर्जुनाला त्या गोष्टीचा विस्तार करून देतील. आता ठीक आहे. तर दुसरा श्लोक बघूया. श्री भगवान वाच, कृष्ण बोलले, संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसः कर उभौ तयोस्तु कर्म संन्यासात कर्म योगो विशिष्यते. तर इथे भगवंत सांगतायत की दोघही निःश्रेयसः कर उभौ म्हणजे दोघं, ते दोघही निःश्रेयस म्हणजे दोघही चांगले आहेत. पण जर एखाद्या ऑर्डिनरी व्यक्तीविषयी जर तू बोलत असेल तयोस्तु कर्मसन्यास, या दोघांमध्ये कर्मसन्यास जो आहे तो खूप सगळ्या लोकांना जमण्यासारखा नाहीये. कर्मयोगो विशिष्यते, पण कर्मयोग करावा अशी माझी इच्छा आहे. दोघांमध्ये कर्मयोग विशेष आहे, दोघांमध्ये कर्मयोग हा चांगला आहे किंवा जमण्यासारखा आहे. ठीक आहे. तर भगवंत इथे त्यांचं मत देत आहेत की कर्मयोग चांगलं की कर्म संन्यास चांगला. तर भगवंत म्हणतायत जो व्यक्ती आसक्त आहे त्या आसक्त व्यक्तीसाठी कर्मयोग हा उत्तम मानला गेलेला आहे. ठीक आहे. तर दोघं गोष्टी सारख्या आहेत, पण दोघांमध्ये कर्मयोग हा जास्त सुलभ आहे एखाद्या साधकासाठी. आता भगवंत अर्जुनाला हे सांगतील की माझी तुझ्याकडून काय अपेक्षा आहे. ओके. तर ते तिसऱ्या श्लोकात तिथे बघ, ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षते निर्द्वंद्व ही महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. तर इथे भगवंत अर्जुनाला सांगतायत ज्ञेय स नित्य संन्यासी. अरे तू सगळ्यात पहिले संन्यासाची परिभाषा तर समजून घे. कपड्यावरनं संन्यासी होत नाही, मानसिकतेवरनं संन्यासी होतो. बरं, मग कोणाला संन्यासी म्हणायचं. यो न द्वेष्टी न कांक्षती, तो कोणाचा द्वेषही करत नाही आणि त्याच्या मनात खूप इच्छा पण नाहीयेत, कांक्षती. निर्द्वंद्व हा जो व्यक्ती आहे, द्वंद्व म्हणजे सुख दुःख, ऊन पाऊस, थंडी गरमी, याला म्हणतात द्वंद्व. तर या सगळ्या गोष्टींच्या वरती जो जातो त्याला म्हणतात निर्द्वंद्व.
तर अर्जुनाला म्हणताय की तू महाभाव तर नावाने आहेस, पण तू या द्वंद्वाच्या वरती अजून गेलेलं नाही, सुखदुःखाच्या वरती गेलेलं नाही. म्हणून जर तुला खरा महाभाव व्हायचा असेल तर तुला निर्द्वंद्व व्हावं लागेल. सुखम बंधात प्रमुच्यते. तर ह्या गोष्टींना जर जो व्यक्ती वरती जाऊ शकत असेल तर तो बंधात प्रमुच्यते, या भौतिक बंधनातनं सहज रीतीने, सुख म्हणजे काय, सहज रीतीने तो या बंधनातनं मुक्त होऊ शकतो. म्हणजे ते संन्यासाची परिभाषा दिली. काय नित्य संन्यासी कोणाला म्हणायचं? ज्याच्या मनात द्वेष नाही, ज्याच्या मनात आकांक्षा नाही, जो निर्द्वंद्व आहे, हे तीन गोष्टी ज्याच्यात आहे, तो सहज रीतीने बंधात प्रमुच्यते, या भौतिक बंधनातनं बाहेर पडू शकतो. संन्यासाची परिभाषा. ठीक आहे. आता 4थ्या आणि 5व्या श्लोकात भगवंत अर्जुनाला हे पटवून देतील की कर्म संन्यास आणि कर्मयोग दोघं बघायला गेले तर एकच आहे, कारण मानसिकता एक आहे. एक संसारात राहून निरासक्त राहतो, एक संसाराला सोडून म्हणजे संसाराच्या बाहेर राहून म्हणजे संसारातून तो निरासक्ती दाखवतो. पण ते सगळ्यांना शक्य होत नाही. म्हणून मग जो व्यक्ती संसारात राहतो त्याने जर मनाच्या स्तरावर जर या संसारातनं निरासक्त राहिला तर त्याला सुद्धा संन्यासी म्हणता येतो. मग तो घरात राहिला तरी तो संन्यासी आहे. तर संन्यासी ही मानसिकता आहे. संसारिक वस्तूंना आपलं न मानणे याला म्हणतात संन्यास. ओके. तर त्याच गोष्टी 4थ्या आणि 5व्या श्लोकात. सांख्य योगो पृथक बालः प्रवदन्तीन पंडिता एकम अप्य अस्तित्वम सम्यक उभयोर विंदते फलम. तर इथे ते म्हणतात सांख्य योगो. एखादा व्यक्ती जर कर्म संन्यासात लागला असेल आणि जर तो व्यक्ती म्हणत असेल पृथक, म्हणजे जर एखादा व्यक्ती सांख्य योग आणि कर्मयोगाला पृथक म्हणजे वेगवेगळं बघत असेल, पृथक म्हणजे वेगळं, पृथक. बालः, तो व्यक्ती अजूनही बालिश आहे. बाहेरून तो पंडित म्हणून दाखवू शकतो, बोलेल तो पंडितासारखा, पण तो न पंडित, तो पंडित नाही. कारण तो दोन वेगळ्या एकाच गोष्टीला दोन वेगवेगळ्या रूपात बघतो. एकम अपि अस्तित्व सम्यक उभयोर विंदते फलम. दोघांपैकी कुठलाही जर एक मार्ग घेतला तर उभयोर विंदते फलम, दोघांचं फळ तो देऊ शकतो. म्हणून संन्यास योग, संन्यास म्हणजे काय, कर्मसंन्यास योग सांख्य ज्याला म्हणतो, आणि कर्मयोग हे दोन वेगळे नाही, पृथक नाहीयेत. जो पृथक समजतो तो अजूनही बालिश आहे. एकाला जर तुम्ही व्यवस्थित पालन केलं, सांख्य योगाला किंवा ज्याला आपण कर्मसंन्यास म्हणतो किंवा कर्मयोगाला, दोघांना जर आपण व्यवस्थित पालन केलं, उभयोर विंदते फलम, त्या दोघांचं फळ आपल्याला एकच मार्ग देऊ शकतो. कुठलाही एक मार्ग घ्या, दोघांचं फळ एकच तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून जो म्हणतो की सांख्ययोग वेगळा आणि कर्मयोग वेगळा, बालिश आहे, असं इथे भगवंताचं मत भगवंत प्रकट करतात. तरी ते बघा, यत् सांख्येर प्राप्यते स्थानम तद योगेर अपि गम्यते एकम सांख्यम च योगम च सपश्यति. तीच गोष्ट परत सांगतात. एकम सांख्यम म्हणजे दोघांना एक सारखंच जो बघू शकतो. एकम सांख्यम च योगम च, सांख्ययोग म्हणजे काय, कर्मसंन्यास, आणि योग म्हणजे काय, कर्मयोग. हे बघा इथे दोन शब्द आहेत, सांख्य आणि कर्म. योगाला, कर्मयोगाला इथे योग म्हटलंय, सांख्यला आपण संन्यास योग म्हणतो. तर इथे ते म्हणतात य पश्यती सपश्यती, दोघांना जो एक बघतो, म्हणजे कुठलाही मार्ग घ्या, अंतिम रिझल्ट एक असेल, त्याला म्हटलं एकम. सांख्य योग करा किंवा कर्मयोग करा, दोघांचं फळ तुम्हाला एकच प्राप्त होईल. हे जो बघू शकतो, य पश्यती सपश्यती, तोच खरं बघू शकतो. अन्यथा तो व्यक्ती बालिश आहे, त्याला अजून काहीही कळत नाही. आता मग अर्जुन म्हणतो की अरे पण ठीक आहे ना, मला आता युद्ध नाही करायचं तर मी कर्मसंन्यास योग घेतो ना, म्हणजे मी कर्मयोग करणं, मी आपले क्षत्रिय कर्म करणं बंद करेल आणि जंगलात जाऊन राहील. मग इथे भगवंत त्याला सांगतात अर्जुनाला की नुसतं वैराग्य धारण करून फायदा होणार नाही, उलट त्याच्याने जास्त त्रास. संन्यासस्तु महाभाव दुःखम आप्तुम अयोगतः. संन्यास मार्ग जो आहे तो दुःखम आप्तुम, तो दुःखाने भरलेला आहे, तो क्लेशाने भरलेला आहे. अयोगतः, अयोगत म्हणजे काय, निष्काम कर्मयोग जो आहे तो सोपा आहे कर्मसंन्यास योगापेक्षा. ओके.
तर इथे बघा, संन्यास म्हणजे काय? कर्मसंन्यास. अयोगत म्हणजे काय? कर्मयोग, म्हणजे निष्काम कर्मयोग ज्याला आपण. योगयुक्तो मुनीर ब्रह्म. पण एखाद्या व्यक्तीने जर कर्मयोग घेतला तर अचिरेना आधी गच्छती, खूप लवकर तो भगवंताची प्राप्ती करू शकतो. एखादा व्यक्ती जर कर्मयोग घेत असेल, निष्काम कर्मयोग घेत असेल, तर तो लवकर भगवंताकडे पोहोचू शकतो. कारण संन्यास मार्ग जो आहे दुःखाने भरलेला आहे. म्हणून तो सर्वसाधारण व्यक्तीला कामाचा नाही. दैनंदिन जीवनात राहून सगळ्या कर्मांना भगवंताला समर्पित करणं, ज्याला कर्मयोग म्हणतो, तो जास्त सगळ्यांना जमण्यासारखा आहे. म्हणून सगळ्या अवस्थेत व्यक्तीने कर्मयोग घ्यावा, असं भगवंत इथे अर्जुनाला सांगतात. ठीक आहे. आता दुसरा सेक्शन 7 ते 16. 7 ते 16 आता भगवंताने 6व्या श्लोकात हे सांगितलं की बाबा निष्काम कर्मयोग चांगला आहे, संन्यास योग खडतर आहे, सगळ्यांना जमण्यासारखा नाही, ऑर्डिनरी व्यक्ती करू शकत नाही, त्याच्यासाठी विशेष व्यक्ती लागतात किंवा विशेष त्याच्याकडे तशी शक्ती पाहिजे तर तो करू शकतो. सर्वसाधारण व्यक्तीला काय? कर्मयोग. आता कर्मयोग करून काय काय फायदा होतो ते 7 ते 16 मध्ये भगवंत आपल्याला सांगते. म्हणजे निष्काम कर्मयोग आपल्याला काय काय आणून देऊ शकतो ते 7 ते 16 या सेक्शन मध्ये आपल्याला भगवंत आता सांगते. आता 7व्या श्लोकात भगवंत आपल्याला एक विशेष गोष्ट सांगतील की जो योगयुक्त आहे, म्हणजे जो कर्मयोग करतो, तो व्यक्ती कसा असतो किंवा तो कसा असला पाहिजे किंवा त्याच्यात काय बदल कालांतराने दिसले पाहिजे ते आता इथे आपल्याला सांगितलं गेलं. योगयुक्तो विशुद्धात्मा. तो योगयुक्त असला पाहिजे, म्हणजे सगळे कर्म त्याने भगवंतासाठी केले पाहिजे. विशुद्ध आत्मा. शुद्ध म्हणजे शुद्ध, विशुद्ध म्हणजे विशिष्ट शुद्ध, म्हणजे त्याचे इंद्रिय शुद्ध व्हायला पाहिजे. विजित आत्मा. मनावर नियंत्रण असलं पाहिजे. जित इंद्रिय, इंद्रियांवर नियंत्रण असलं पाहिजे. सर्व भूतात्मा. सगळ्या जीवांना तो प्रिय असला पाहिजे आणि त्याला सगळे जीव प्रिय असले पाहिजे. कुर्वन अपि न लिप्यते. असा जो व्यक्ती आहे तो कधीही कर्माने न लिप्यते, त्याला कर्माचं बंधन लागत नाही. कोणाला कर्माचं बंधन? हा खरा कर्मयोगी. जिथे कर्मबंधन लागत नाही त्याला कर्मयोग म्हटला गेलाय. मग ते कधी होईल? तो व्यक्ती योगयुक्त असला पाहिजे, सगळे कर्म भगवंतासाठी करायचे. विशुद्ध म्हणजे त्याने भक्तीचा मार्ग घेऊन जप असेल, श्रवण, भगवत कथा असेल, भक्तांचा संघ असेल, कथा कीर्तनात बसणं असेल, धाम तीर्थ यात्रा करणं असेल, हे केल्यावर तो शुद्ध व्हायला लागतो. विजित आत्मा. मन त्याचं नियंत्रित व्हायला लागतं. जितेंद्रिय, इंद्रियांवर विजय प्राप्त होते. सर्व भूतात्मा. ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्याविषयी सुद्धा आपल्या मनात चांगले भाव पाहिजे. कुर्वन अपि न लिप्यते. असं केलं तर मग आपल्याला कर्म बाधत नाही. तर इथे हा जो शब्द आहे हा फार महत्वाचा आहे. सर्व भूतात्मा, की तो सगळ्यांना प्रिय, सगळे त्याला प्रिय. का हो असं? जसं झाडाचं जे पान आहे, झाडाला खूप सारे पानं असतात, पण झाडाचे पानं जे आहेत ते झाडाच्या फांद्यांना चिकटलेले असतात. फांद्या त्याच्या खोडाला चिकटलेले, खोड मुळाला चिकटलेले. तर अल्टिमेटली जी पानं आहे ती कोणाला कनेक्टेड आहे? त्या मुळाला कनेक्टेड आहे. मूळ भगवंत आहेत, सगळे पानं आपण आहोत. तर प्रत्येक जो जीवात्मा आहे त्याचं कनेक्शन त्या मुळाशी बघणं आपल्याला शिकणं अपेक्षित आहे. आपल्या ज्या व्यक्तीशी पटत नाही, पटणं न पटणं तो वेगळा भाग आहे, पण तो भगवंताशी कनेक्टेड आहे, तो भगवंताचा आहे आणि मला भगवंतावर प्रेम करायचंय म्हणून त्याच्यावर सुद्धा मी प्रेम केलं पाहिजे. ही भावना जेव्हा येईल तेव्हा त्या व्यक्तीला कर्मयोगी म्हटलं जातं, अन्यथा त्याला कर्मयोगी म्हणता येत नाही. ठीक आहे. आता मागच्या शब्दात भगवंतांनी जितेंद्रिय हा शब्द वापरला, तर त्या जितेंद्रियचा विस्तार याच्यात केलेला आहे. मन आणि इंद्रियांवर ज्याने विजय मिळवलेला आहे असा तो व्यक्ती. बरं, मग असा जो व्यक्ती आहे तो ह्या जगात राहताना कसा वावरतो, त्याची विचारसरणी काय आहे, त्याला काय कळलेलं असं की ज्याच्यामुळे तो असा वागतो, निरासक्त वागतो. तर इथे त्यांनी नैव किंचित करोमी ती युक्त मन्येत तत्वविद पश्यन्. हे बघा, आता इथे ना वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला खाली शब्दशः अर्थात दाखवतो की हा जो व्यक्ती आहे नैव किंचित करोमी इति युक्त मन्येत तत्वविद. इथे बघा, आता एक एक शब्द मी तुम्हाला दाखवतो. न एव किंचित करोमी म्हणजे मी जरा सुद्धा काही करत नाही. अरे बापरे, असं कसं काय? ते आपण पुढच्या श्लोकात बघू. त्याच्या मनात एकदम क्लिअर आहे की मी काहीच करत नाही. इति अशा प्रकारे, युक्त अशा चेतनेत तो संलग्न आहे. मन्यते तो मानतो.
तत्वविद तो जाणतो. काय जाणतो? पश्यन बघणं, शृण्वन ऐकणं, स्पर्श करणं, जिघ्रन गंध घेणं, अश्नन खाणं, गच्छन फिरणं, स्वप्न बघणं, श्वसन श्वास घेणं, प्रलपन बोलणं, विसर्जन हवा आणि मळ त्यागणे, गृह्णन स्वीकार करणं, उन्मिशन डोळे उघडणं, निमिषण डोळे बंद करणं, इंद्रिय अर्थेषु वर्तंत. वर्तंत म्हणजे काय? इतक्या ज्या क्रिया मी सांगितल्या आतावरती त्या आपल्या क्रिया नाही, त्या शरीराच्या क्रिया आहेत. जसं गाडीत पेट्रोल भरल्यावर गाडीचा पेट्रोल कोण खातं? ड्रायव्हर की गाडी? गाडी. गाडीतनं हवा सुटते, ड्रायव्हरची हवा सुटली की गाडीतली सुटली? ड्रायव्हरची नाही, गाडीची. बरोबर. तर इथे जे सांगितलं ना, खाणं, झोपणं, फिरणं, स्वीकार करणं, डोळे बंद करणं, हे आपलं कर्म नाही. हे त्या ज्या मशीन मध्ये आपण बसलो आहोत त्या मशीनचं ते कर्म आहे. हे तो जाणतो. हे नीट बघा, इथे शब्द नीट समजून घ्या. मन्यते तो जाणतो, मानतो. तत्वविद त्याला स्वीकार करतो. न एव किंचित करोमी इति. करोमी म्हणजे करतो, किंचित म्हणजे थोडं सुद्धा नाही. न मी थोडं सुद्धा करत नाही, हा तो व्यक्ती जाणतो. म्हणजे श्वास घेणं, बघणं हे माझं कार्य नाही, तर ते शरीराचं कार्य आहे. जिग्रन गंध घेणं, खाणं, गच्छन फिरणं, स्वपन झोपणं हे आत्म्याचं कार्य नाही, हे शरीराचं कार्य आहे. कर्मयोगी याला एकदम व्यवस्थित जाणतो की मी शरीरात बसलेला आत्मा आहे, मी शरीर नाही, मी एक शुद्ध आत्मा आहे. ओके. ब्रह्मण्य आदाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यतेन स पापेन पद्मपत्राम इवांबसा. इथे उदाहरणाने त्या गोष्टीला विस्तार केला. पद्मपत्रम इवांबसा. जसं कमळ पाण्यात राहतं पण त्या कमळात जे पाणी जे आहे ते कमळाला चिकटत नाही, त्याच प्रकारे आपण जर ह्या संसारात मागच्या श्लोकाची मानसिकता जर ठेवली, लिप्यतेन स पापेन, आणि कर्म केले तर कुठलंही पाप आपल्याला लागणार नाही. जसं कमळाला पाणी लागत नाही तसं पाप आपल्याला लेपणार नाही. बघा, लिप्यतेन स पापेन, पाप लिपणार नाही. जर संगम कर्म फळाचा जो संग आहे त्यक्त्वा, त्याला जर मी सोडलं तर. ओके. म्हणजे मी जो कर्ता भाव आहे, बघा इथे कर्ता करोती, कर्ता भाव जर आपण सोडला तर आपल्याला कुठलंही पाप लागणार नाही, जसं कमळाला पाणी लागत नाही. ठीक आहे. आता मागच्या श्लोकात भगवंताने आपण अकर्ता आहोत हे दाखवून दिलं. शरीर कर्म करत राहतं, आपलं काम फक्त इच्छा करणं आहे. याचा विस्तार पुढच्या 3 श्लोकांमध्ये थोड्या वेळात लगेच येईल ते, की आपण कसे अकर्ता आहोत. पण आपण आता खायचं तर मी खातो ना, बरोबर. तर इथे भगवंत 2 गोष्टी सांगतात. मी क्रियांचा करता नाहीये, तर मी दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा करता आहे. ते आता आपल्याला समजून घ्यायचं. ठीक आहे. तर 11व्या श्लोकात जी भावना मी निर्माण करून घेतली की मी करता आहे, त्या कर्त्याच्या भावनेला आता आपल्याला शुद्ध करायचं आहे. कायेन मनसा बुद्ध्या केवलैर इंद्रियरपि. काया म्हणजे शरीर, मनसा म्हणजे मन, बुद्धी म्हणजे बुद्धी, इंद्रिय म्हणजे इंद्रिय. केवलैर इंद्रियेर अपि. केवल म्हणजे काय? ह्या सगळ्या 4 गोष्टींना शुद्ध करण्याची आता गरज आहे. योगिनम कर्म कुर्वन्ति. तो जे काही इंद्रियांनी कर्म करतो तो कशासाठी करतो? आत्मशुद्ध ये. त्या आत्म्यावर जो कर्ता भाव चढलेला आहे त्या कर्त्या भावाला शुद्ध करण्यासाठी योगिनम कर्म कुर्वन्ति. मी करता आहे आणि मी करता आहे म्हणून संगम, मला त्या कर्माचं फळ म्हणजे त्याच्याची आसक्ती माझी निर्माण झाली ती मला पाहिजे. याच्यासाठी मला हा जो भाव आहे आत्मशुद्ध ये, याची मला शुद्धी करणं अपेक्षित आहे.
म्हणून तो सगळे कर्म करतो. त्याला कर्माची इच्छा आहे म्हणून तो करत नाही, तर त्या कर्माची जी वासना, तो जो करता भाव आहे त्याला शुद्ध करण्यासाठी आता तो कर्म करतो. हळूहळू शुद्ध होईल आणि त्या कर्मचक्रातनं तो सहज सहज बाहेर पडेल. ठीक आहे. आता बरं, मग त्याने जर असं केलं तर मग काय मिळेल त्याला? युक्त कर्मफला त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्टिकीम. त्या व्यक्तीला परम शांतीचा अनुभव होईल जर त्याने कर्म फळाचा त्याग केला आणि कर्मयुक्त म्हणजे भगवंतासाठी जर कर्म केले तर त्याला शांतिमाप्नोति नैष्टिकीम, न डगमगणारी म्हणजे दीर्घकाळ टिकणारी शांती त्याला प्राप्त होईल. अयुक्त कारेण, पण एखाद्याने जर काम कारेण म्हणजे भौतिक इच्छा ठेवून कर्म केलं, फले सक्तो निबध्यते, त्या कर्माचं फळ त्याला या जगात बांधेल आणि त्याला परत परत या जगात जन्म घ्यावा लागेल. आलं लक्षात? म्हणून कर्मयोगी म्हणजे काय? कर्माच्या फळाची ठेवत नाही, त्याचं नाव कर्मयोगी. कोणाचा तरी माईक ओपन आहे? माईक बंद करा आपले आपले. रुपेश प्रभू, तुमचा माईक चालू आहे. ठीक आहे. आता 13 ते 16 हा खूप महत्वाचा सेक्शन आहे, प्लीज त्याला नीट समजून घ्या. आता जसं आपण पाहिलं की श्वास घेणं, झोपणं, डोळे बंद करणं, खाणं, ऐकणं हे आपले कार्य नाहीत. पण मग खातो तर मीच ना. मला चवीचा अनुभव होतो, मला सुखाचा अनुभव होतो, मला दुःखाचा अनुभव होतो, मला थंडी, गरमी, स्पर्श सगळ्या गोष्टींचा अनुभव होतो. त्याचं काय करायचं? मग इथे त्यांनी 3 प्रकारचे कर्ता आहेत. 3 वेगवेगळे कर्ता इथे दाखवलेत आणि 3 वेगवेगळ्या कर्त्यांची 3 वेगवेगळी कामं आहेत. तर 13वा जो श्लोक आहे त्याच्यात आत्मा काय करू शकतो जास्तीत जास्त ते इथे दाखवलं. आत्म्याची स्थिती आणि तो काय करू शकतो. सर्व कर्मानी मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी. वशी म्हणजे राहणारा, ओके, वास करणारा. कुठे वास करतो आत्मा? नवद्वार पुरे देही. नवद्वारांनी युक्त असलेल्या या देहात त्याचा वास आहे. ओके. न एव कुर्वन न कारयण. आणि हा जो आत्मा आहे हा काही कार्य पण करत नाही. नैव कुर्वन न कारयण, कोणाकडनं काही कार्य पण करून घेत नाही. थोडक्यात ते इथे सांगतायत की आत्मा जो आहे तो फक्त इच्छा करू शकतो. तो कोणाकडनं तो कार्यही करत नाही आणि कोणाकडनं कार्यही करून घेत नाही. तो फक्त इच्छा करू शकतो. इच्छा करणं जीवाचं शक्ती आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे. उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं की आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, 13वा श्लोक कोट करायचा आणि ही शेवटची लाईन जास्त महत्वाची. नैव कुर्वन् न कारयन्. तो स्वतःही काही करू शकत नाही आणि दुसऱ्यांकडून काही करून घेऊ शकत नाही. बर, आत्म्याचं एकच काम इच्छा कर. पण असं कसं होतं? दुसरा पहिला करता झाला आत्मा. आत्मा काय कार्य करू शकतो? इच्छा. आता मग हा जो 9 द्वाराच्या शरीरात हा जो राहतोय, मग हा आत्मा जो आहे हा प्रकृतीत राहतो. मग प्रकृती काय करून घेते त्याच्याकडून? हे बघा इथे न कर्तृत्वम. हा जो आत्मा आहे हा इथे प्रोप्रायटर नाही. कर्तृत्व म्हणजे प्रोप्रायटर. न कर्माणी, कुठल्याही क्रियेचा तो प्रोप्रायटर नाही. लोकस्य सृजती प्रभू. या लोकामध्ये, या जगामध्ये राहताना त्याला प्रभू म्हटले. प्रभू म्हणजे काय? मास्टर. तो काय करू शकतो? जास्तीत जास्त तो इच्छा करू शकतो. त्याचा कर्मफळावर अधिकार आहे का? न कर्मफल नाही. कर्म तो करू शकतो. त्याचं काम काय? फक्त इच्छा करणे. इच्छा केल्यानंतर त्याला काही गोष्टी पुरवल्या जातात, त्यांचा वापर करून तो काहीतरी क्रिया करण्याचा प्रयत्न करतो. पण त्या क्रिया केल्यानंतर न कर्मफल संयोगम, त्या क्रिया फळांशी त्याचा संयोग म्हणजे काहीही कनेक्शन नाही. स्वभावस्तू प्रवर्तते. अरे असं कसं? मग काहीतरी कोणीतरी तर करून घेईल ना त्याच्याकडनं, बरोबर. तर त्याचा स्वभाव त्याच्याकडून करून घेतो. स्वभावस्तू प्रवर्तते. त्याचा स्वभाव त्याला फोर्स करतो.
इथे जे सृजन लिहिले ना, ती क्रिया दिसते ना तुम्हाला, ती त्याचा स्वभावात न होते, तो आत्मा नाही करत. मागच्या वेळेला एक उदाहरण दिलं होतं. एक व्यक्ती दारू पितो, म्हणजे एक व्यक्ती जो व्यसन करतो, दारू पितो. दारू पिण्याच्या आधी तो वेगळा असतो, दारू पिल्यानंतर वेगळा असतो. आठवलं? दारू पिण्याआधी तो सगळं ठरवू शकतो. एकदा तर त्याच्यावर दारूचा प्रभाव झाला की ती दारू त्याच्याकडून सगळं करून घेते. त्याच प्रकारे एकदा का त्या व्यक्तीचा स्वभाव झाला की मग तो व्यक्ती काही करू शकत नाही. तो स्वभाव सगळ्या गोष्टी त्याच्याकडून करून घेतो. पण स्वभाव कसा घडवायचा हे आपल्या हातात आहे. येते लक्षात? म्हणून ज्यावेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीने सुसाईड केलं, एखाद्या व्यक्तीने चुकीचं काम केलं आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की बाबा असं देवाने का केलं, देवाने केलेलं नाही. देवाला पिक्चरमध्ये आणू नका. स्वभावस्तु प्रवर्तते, त्याच्या स्वभावाने त्याच्याकडनं ते चुकून त्या चुकीच्या कार्य करून घेतलेले आहे. देवाचा इथे काही रोल नाही. त्याने जसा जसा रिपिटेशन करून करून स्वभाव बनवला, त्या प्रकारे तो आज झालेला आहे आणि त्या स्वभावाने त्याच्याकडनं गोष्टी करून घेतल्या आहेत. आणि ते स्वभाव कसा घडतो? स्वभाव 3 गुणांच्या आधारावर घडतो: सत्व, रज आणि तम. हे बघा इथे खाली रूपात त्यांच्या वर्ड मध्ये दाखवतात ते बघा. 3 मोड्स ऑफ मटेरियल नेचर. इथे स्वभाव म्हणजे 3 गुण: सत्व, रज, तम. तुम्ही ज्या ज्या क्रिया कराल त्या त्या क्रियांच्या आधारावर तुमचा स्वभाव बनत जाईल. सत्वगुणी क्रिया केल्या सत्वगुणी स्वभाव होईल, रजोगुणी क्रिया केल्या रजोगुणी प्रभाव, आणि तमोगुणी केले तर तमोगुणी क्रिया तुमच्यात दिसतील. म्हणून देवाला दोष देऊ नका. तुम्ही जी प्रॅक्टिस केलेली आहे त्या प्रॅक्टिसचा परिणाम सध्या आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे. तर दुसरं म्हणजे काय? प्रकृती त्याला मुभा देते की तुला कुठल्या क्रिया करायच्या आहे. सत्वगुणी क्रिया करायच्या, रजोगुणी क्रिया करायच्या, तमोगुणी. तो म्हटला मला रजोगुणी क्रिया करायची, म्हणजे मारामारी करायची, खूप पैसा पाहिजे, खूप नाव पाहिजे, खूप प्रसिद्धी पाहिजे. मग त्याला त्या त्या प्रकारच्या सुविधा आणून दिल्या जातील आणि मग त्याच्यात तो संलग्न होईल आणि मग त्याच्या कर्मफळांसाठी त्याला तयार राहावं लागेल. मग तिथे त्याचं चालत नाही काकू. ओके. तर पहिल्या 13व्या श्लोकात सांगितलं गेलंय आत्म्याचं एकच काम आहे, इच्छा करणं. 14व्या श्लोकात सांगितलं गेलंय की तो जसा स्वभाव बनवेल तसं प्रकृती त्याला गोष्टी आणून देईल. मग दुसरं काय? प्रकृतीचं काम काय? जीव जो ज्या इच्छा करेल त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सामग्री त्याला आणून देणे. तिसरं 15व्या श्लोकात फायनल व्यक्ती येतो. ना दत्ते कश्चित पापम न चैवम सुकृतम विभू अज्ञानेनावृतम ज्ञानम तेने मुह्यन्ति जंतव. हा जो जंतू आहे, जंतू म्हणजे जो जीवात्मा आहे, हा मुह्यन्ति, हा मोहित झालाय त्या 3 गुणांनी किंवा त्याच्या सवयीने. आणि त्या मोहित झाल्यामुळे काय झालंय? अज्ञानेनावृतम ज्ञानम, त्याचं ज्ञान झाकलं गेलं. आलं लक्षात? म्हणून एखादा व्यक्ती जर, हे बघा इथे, ना दत्ते कश्चित पापम, एखादा व्यक्ती पाप करत असेल, न चैव सुकृतम, एखादा व्यक्ती चांगला कार्य करत असेल, तर ते कोणामुळे? अज्ञानेनावृतम, त्याचं अज्ञान आहे, 3 गुणांचं अज्ञान आहे आणि त्यामुळे तो मोहित झालाय आणि तो चुकीचे काम करतोय. भगवंताला प्लीज मध्ये आणू नका. भगवंत एकदम क्लिअर सांगतायत, पाप असेल किंवा सुकृत असेल, अज्ञान कारण आहे. आपला सगळ्यात मोठा शत्रू अज्ञान आहे. त्याच्यामुळे आपण मोहित झालेलो आहोत. येते लक्षात तुमच्या? आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे अज्ञान. म्हणून आपल्याला ज्ञान घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता फायनल हा सेक्शन मध्ये, आता इथे आपल्याला फायनल एक गोष्ट सांगितली. आपल्याला जर अज्ञानातनं बाहेर पडायचं असलं आपल्याला काय लागेल? ज्ञानेन तू तद अज्ञानम. अज्ञानाला जर आपल्याला मात करायची असेल तर आपल्याला ज्ञान लागेल. येशाम नासितम आत्मन, जर त्याच्याकडे ज्ञान नसेल तर नाशित आत्मन, तो जीवात्मा स्वतःचा नाश करून घेईल. तेशाम आदित्य ज्ञानम, आणि आदित्य म्हणजे काय? सूर्य. हे जे ज्ञान आहे ते सूर्याप्रमाणे आहे. प्रकाशयति तत्परम, आणि तो सगळ्या काय करायचं काय नाही या सगळ्या गोष्टींना आपल्याला प्रकाशित करतो आणि ते प्रकाशित झाल्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणून गीता वाचणं का गरजेचं आहे? ते सूर्यासारखं ज्ञान आहे जे सगळ्या गोष्टींना प्रकाशित करतं. अंधारात आपल्याला कळतं की कुठे जायचं नाही, तसं प्रकाश पडला की लगेच कळतं लेफ्ट जायचं राईट जायचं. त्याच प्रकारे ज्ञानाचा जर सूर्य उदय झाला
तर आपण योग्य निर्णय सहज घेऊ शकतो. म्हणून गीता रोज वाचली पाहिजे. आठवड्यातनं 1 दिवस नाही, क्लासमध्ये 1 तास नाही. ठीक आहे. आता शेवटचा सेक्शन 17 ते 29. आता अर्जुनाला कळलं की बाबा ठीक आहे, मी फक्त इच्छा करू शकतो, प्रकृती मला वस्तू आणून देईल, आणि त्या 16व्या श्लोकात भगवंताने सांगितलं की सँक्शन मी करेल. काय? तू जर खूप अट्टहास केला तर मी तुला चुकीची गोष्ट पण देईल, पण त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. म्हणून आपण काय इच्छा करतोय फार महत्वाचं आहे. भगवंत पिता आहेत, जास्त रडलो तर ते देऊनही टाकतात. मग तुम्ही म्हणा अहो पिता असं कसं काय? तुम्ही बघा ना तुमच्या घरामध्ये, जर तुमचा मुलगा किंवा मुलगी जर अट्टहासाला पेटली तर तुम्हाला काही वेळेला ती गोष्ट द्यावी लागते, त्याच्यात तुमची चूक नसताना द्यावी लागते. पण मग त्या मुलाला इजा होताना पण तुम्हालाच बघावं लागतं. भगवंत वडील प्रेम करतात आपल्यावर, काही वेळेला देऊन टाकतात, पण त्यांचा दोष आहे का नाही, आपण अट्टहास केला. ठीक आहे. आता अर्जुनाला जेव्हा हे कळलं की बाबा ज्ञान अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे आत्म्याचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान आणि प्रकृतीचं ज्ञान, आता कळल्यावरच व्यक्ती भगवंताची शरणागती घेईल. ओके. तर हा जो 17 ते 29 हा जो शेवटचा सेक्शन आहे, 17 ते 29 म्हणजे शेवटचे जे 10-11 श्लोक आहेत. मग आता अर्जुनाच्या मनात ही इच्छा झाली की जो योगी आहे, ठीक आहे बाबा, आता मी तर काही, मी निर्भर आहे, म्हणजे मी भगवंतावर कायम निर्भर आहे, हे तर त्याला कळलं. मग आता ठीक आहे ना, मला मग आता करायचं काय, मला भगवंताची भक्ती करावी लागेल, योग साधना करावी लागेल. पण मग ती करताना माझ्या मार्गावर तर खूप सारे प्रलोभन येतील. मग मी कसं केलं पाहिजे, मी काय केलं पाहिजे, हे जे टेम्पटेशन येतील, हे जे क्षणिक सुख येईल, त्याच्यावर मी मात कशी केली पाहिजे. मग इथे 17 ते 29 मध्ये ते सांगते. सगळ्यात पहिलं 17 वर्ष, तद्बुद्धयस तदात्मानं तन्निष्ठा तत्परायणम. तर इथे तुम्हाला एकच शब्द 4 वेळा दिसले बघा, तत् 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 आणि तत् दिसला तुम्हाला 4 वेळा. 4 ठिकाणी भगवंत सांगतायत की या गोष्टी तू माझ्यासाठी कर, या गोष्टी तू मला दे, ह्या गोष्टी मला दे. काय काय रे? तत्. भगवंत म्हणतात तुझ्या बुद्धीला माझ्यात लाव, तद्बुद्ध, यस, तुझ्या बुद्धीला माझ्यात लाव, म्हणजे मी गीतेत जे सांगतोय ते तू कर. तदा आत्मानम, तुझ्या मनाला माझ्यात लाव. तन्निष्ठा, तुझी निष्ठा दुसरी कोणातच ठेवू नको. तत्परायण, परायण म्हणजे काय, माझं पूर्ण आश्रय घे, जे काही करशील ते माझ्यासाठी कर. ठीक आहे. परायण, परायण म्हणजे काय, माझी शरणागती. अशा 4 गोष्टी जर तू केल्या, गच्छन्ति अपुनरावृत्तम, तू परत फिरून या जगात येणार नाहीस. का? ज्ञान निर्धूत कल्मषम, तुझे आतले जे कल्मश आहेत, जे चुकीचे विचार आहेत, ते सगळे धुवून निघतील. पण काय 4 गोष्टी करायच्या? तद्बुद्धय, बुद्धी माझ्यात लावणे, तदात्मान, मन माझ्यात लावणे, तन्निष्ठा, सगळ्या निष्ठा माझ्यात ठेवणे, म्हणजे श्रद्धा भगवंतात ठेवणे, तत्परायण, सगळ्या गोष्टी भगवंतासाठी करून भगवंताची शरणागती. या 4 गोष्टी केल्या तर ह्या जगात परत आपल्याला येणं नाही. सगळे पाप धुवून निघतील, सगळे चुकीचे विचार धुवून निघतील, आणि आपण गच्छन्ति अपुनरावृत्तिम, या जगात परत येणार नाही, भगवंताकडे परत निघून जाऊ. ठीक आहे. तर भगवंत 4 गोष्टी सांगतायत ज्याच्याने आपल्याला मुक्ती प्राप्त होईल. आता ठीक आहे बाबा, या 4 गोष्टी मला भगवंतासाठी करायच्या आहेत, पण मग ह्या जगात जर माझं तर बऱ्याच लोकांशी उठक बैठक होईल, बऱ्याच लोकांशी माझं डीलिंग होईल, त्यांच्याशी मी कसं वागलं पाहिजे? तर मग ते सांगतात की या जगात राहताना आपण कसं वागलं पाहिजे. विद्या विनय संपन्ने, 2 गोष्टीने आपण संपन्न असलं पाहिजे. विद्या, आता आपण बघितलं ज्ञान, ज्याच्याकडे विद्या आहे त्याच्यात विनय 100% असतो. नुसती विद्या असेल आणि विनय नसेल, तो व्यक्ती काहीच कामाचा नाही, तो ॲरोगंट आहे. जो दुसऱ्यांचा मान सन्मान करू शकत नाही, तो ॲरोगंट आहे, त्याला विनय नाही असं म्हटले गेले. म्हणून विद्या नंतर विनय यायलाच पाहिजे, नाही आला तर तुमची विद्या अपूर्ण आहे. विद्या विनय संपन्ने, हा जो व्यक्ती, जो मागच्या श्लोकात आपण, तो विद्या आणि विनय 2 गोष्टीने संपन्न आहे. या जगात वावरताना ब्राह्मणे म्हणजे ब्राह्मण, कवी म्हणजे गाय, हस्ती म्हणजे हत्ती, शुनी म्हणजे कुत्रा, आणि श्वपक, हे बघा इथे हायलाइट केले, श्वपक. श्वपक म्हणजे काय? पाक म्हणजे स्वयंपाक. श्व म्हणजे कुत्रा, जो कुत्र्याला शिजवून खातो त्याचं नाव श्वपक, श्वपाके. ठीक आहे. 5 लोक दिले, ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि कुत्रा खाणारा. समदर्शीनं त्या व्यक्तीला
हा जो व्यक्ती आहे हा सगळ्यांना समदृष्टीने बघतो. आता इथे फार महत्वाचा शब्द आहे समदर्शीनं. तो दर्शन काय करतो की ब्राह्मणात पण आत्मा आहे, गायीमध्ये आत्मा आहे, हत्तीमध्ये आत्मा आहे, कुत्र्यामध्ये आत्मा आहे, कुत्रा खाणाऱ्यामध्ये आत्मा आहे. आणि आपण मागच्या 4 श्लोकांपूर्वी पाहिलं की हे सगळे भगवंताचे आहेत, म्हणून तो सगळ्यांचा आदर करतो. जसं पानाचं आणि झाडाच्या मुळाचं उदाहरण घेतलं, आठवलं तिथे? तर हे सगळे झाडाच्या मुळाशी कनेक्ट आहे, म्हणजे भगवंताचे आहे. म्हणून समदर्श हे भगवंतासारखे शुद्ध आहेत. फक्त याने कोणी ब्राह्मणाचं शरीर घेतलंय, कोणी गाईचं, कोणी हत्तीचं, कोणी कुत्र्याचं, कोणी कुत्रा खाणाऱ्याचं. मी भगवंताचा अंश म्हणून सगळ्यांना समदर्शन करेल, आत्मस्वरूपात दर्शन करेल. बाहेरचा खराब कपडा मी बघणार नाही. पण इथे शब्द आलाय समदर्शी, समवर्ती नाही. म्हणजे कुत्र्याला मी घरात घेणार नाही, कारण तो घरात घेण्यासारखा नाही. एखादा व्यक्ती चांगल्या वृत्तीचा नसेल, मी त्याला भगवंताचा अंश म्हणून बघेल, पण मी त्याच्याशी मैत्री करणार नाही. जसं श्वपक आहे, कुत्रा खाणाऱ्याला मी आदर करेल, पण मी त्याला घरात घेऊ शकत नाही, कारण तो कुत्रा खाणारा आहे. मी त्याच्याशी मैत्री नाही करू शकत. त्याला मी आदर करेल नक्की 100%, पण मी त्याला समवर्तन नाही करू शकत. ब्राह्मणाशी वर्तन वेगळं असेल, गायीशी वर्तन वेगळं असेल, हत्तीशी वेगळं असेल, कुत्र्याशी वेगळं असेल, कुत्रा खाणाऱ्याशी वर्तन वेगळं असेल, पण दर्शन एकच. दर्शन काय? हे भगवंताचे अंश आहे, पण करंट कंडिशन त्यांची शुद्ध नसल्यामुळे मी प्रत्येकाशी वेगळं वेगळं वागणूक ठेवेल. म्हणून अध्यात्मवादी व्यक्तीने ही चूक कधी करू नये की सगळ्यांशी चांगलंच वर्तन केलं पाहिजे. नाही, त्यांना भगवंताचा अंश म्हणून बघितलं पाहिजे, पण मी वर्तन वेगळंच करेल. जो जसा आहे त्याच्याशी तसाच वर्तन करेल. कोणीही चुकीचा गैरसमज करून घेऊ नये की मी भक्त झालो, मी भजन मार्ग करतो किंवा मी अध्यात्म करतो तर तुम्हाला सगळ्यांशी नाही. जो जसा आहे तसाच त्याच्याशी वागायचं. एकदम क्लिअर श्लोक आहे. समवर्ती, समदर्शन आहे, वर्तन नाहीये. ठीक आहे. आता हा जो व्यक्ती ज्याने इतकी सुंदर दृष्टी या जगात विकसित केलेली आहे, मग मला असा जो व्यक्ती आहे, असा व्यक्ती त्याला काय प्राप्त होईल? इह एव तये. इह म्हणजे या जगात, एव म्हणजे निश्चित, तैर म्हणजे त्याला, जितह त्याने इथे राहता राहता जन्म मृत्यूचा मार्गावर विजय प्राप्त केलेला आहे. हे बघा, इह या जगात, एव म्हणजे निश्चितपणे, जितह सर्ग, जन्म मृत्यूचा मार्ग आहे. बघा इथे बर्थ अँड डेथ लिहिलेलं आहे. बघा इथे बर्थ अँड डेथ दिसते तुम्हाला. बर्थ अँड डेथ, सॉरी, बर्थ अँड डेथ. जित त्याने ऑलरेडी जिंकलेला आहे जन्म मृत्यूचा मार्ग. येशाम साम्ये, आणि त्याची जी मती आहे, जे मन आहे, साम्ये स्थितम. हे बघा इथे दिसतं तुम्हाला, साम्ये स्थितम म्हणजे समानतेत त्याची मन, तो मनाने साम्य स्थितीत स्थित आहे. आणि दुसरं काय? निर्दोषम, जसं ब्रह्म निर्दोषम ही समम ब्रह्म, जसं ब्रह्म म्हणजे भगवंत निर्दोष आहे, त्यांच्या समान निर्दोष हा झालेला, म्हणजे याच्यात कुठलाही अवगुण नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर नाही. सगळं नॉलेज, सगळी क्लॅरिटी आला. आणि ते राहता राहता तो मुक्त झालेला आहे जन्म मृत्यूच्या चक्रात. त्याला वेगळं का? आता फक्त वाट बघायची, भगवंत कधी येतील आणि घेऊन जातील. तस्मात ब्रह्मणी ते स्थितम, आणि तो ब्रह्मात स्थित आहे. म्हणजे भगवंताच्या 24 तास मनन चिंतनात तो गुंतलेला आहे. इतकी ताकद या भक्ती मार्गात आहे, जर आपण भगवंताच्या चिंतनात गुंतलो. बरं, त्याच्या मनात काही चाललंय का अजून दुसरं? न प्रहरिष्येत प्रियम प्राप्य, एखादी प्रिय वस्तू प्राप्त झाली तर त्याला आनंद होत नाही. न उद्विजेत प्राप्यच अप्रियम, अप्रिय गोष्ट प्राप्त झाली तर तरी त्याला त्रास होत नाही. स्थिर बुद्धीर असम्मूढो, त्याची मती स्थिर आहे. असम्मूढ म्हणजे कधीही तो मोहित होत नाही. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितम, त्याने ब्रह्माला जाणलेलं आहे आणि ब्रह्मात तो स्थित आहे. म्हणजे त्याने भगवंताला जाणलेलं आहे आणि भगवंतामध्ये त्याची मती स्थित झालेली आहे. बघा, इथे राहून सुद्धा होऊ शकतं, वेगळं काही करायची गरज नाही.
फक्त भगवत भजन करायचं, नित्य नियमाने हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा, गीतेचं वाचन करायचं, पठन करायचं, गीता श्लोक समजून घ्यायचा आणि गीता घरोघरी जाऊन शिकवायची. आता अर्जुन म्हणतो, अरे पण ह्या व्यक्तीला याच्या समोर जर एखादी अशी टेम्पटिंग गोष्ट आली की ज्याच्याने त्याला मोह होऊ शकतो, ज्याच्याने त्याला वाटू शकतो की नाही ही गोष्ट पण मला आनंद घ्यायचा आहे, मग तर हा व्यक्ती याला एक क्लिअर अंडरस्टँडिंग आलेली. काय क्लिअर अंडरस्टँडिंग आलेली, ज्याच्यामुळे तो पडत नाही आपल्या स्थितीतनं, तिथे सांगितलं. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदती आत्मनि यत् सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम असतो. बाह्य स्पर्श म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांचं सुख या व्यक्तीने सोडून दिलेलं आहे. म्हणजे तो बाहेरच्या विषय वस्तूंमध्ये सुख शोधत नाही. विंदती आत्मनि यत् सुखम, तो आतमध्ये सुख शोधतो. सब्रह्मयोग युक्तात्मा, भगवंताशी तो कंटिन्युअसली कनेक्टेड आहे आणि भगवंत त्याला काय देतात, सुखम अक्षयम अश्नुते, अक्षय सुखाची प्राप्ती त्याला करतो. दिसतं इथे, अक्षय सुख म्हणजे कंटिन्युअस इतकं सुख प्राप्त होतं की बाह्य स्पर्श म्हणजे बाहेरून सुख प्राप्ती करून घ्यायची त्याला कुठेही इच्छा होत नाही. ठीक आहे. आणि दुसरी एक गोष्ट त्याला माहिती की समजा वाटलं जरी त्याला अजून एक गोष्ट माहितीये की म्हणजे यही संस्पर्श ज्या भोगा, एखाद्या विषय वस्तूचा जर स्पर्श झाला म्हणजे डोळ्यांना रूप, कानाला शब्द, त्वचेला स्पर्श, नाकाला गंध, जिभेला रस, भोगा म्हणजे भोग, त्याला माहितीये की ते दुःखाची योनीच आहे. का हो, भौतिक सुख म्हणजे डोळ्यांना एखादं रूप बघणं, कानाने ऐकणं, खाणं, स्पर्श करणं, गंध घेणं, हे दुःख योनी म्हणजे दुःखाची योनी म्हणजे उगम, जन्माचं स्थान. तुम्ही विषय वस्तू भोगायला गेले की ते दुःखाचंच जन्मस्थान आहे. का हो, कारण त्या सुखाला आधी स्टार्टिंग आहे आणि अंत आहे. पण माझी जी भूक आहे ती अनलिमिटेड आहे, म्हणून थोडं संतुष्ट करणारी गोष्ट मला कायम संतुष्ट करू शकत नाही. म्हणून भौतिक गोष्टी का नाही घ्यायच्या, भौतिक जगात आनंद का नाही घ्यायचा, कारण त्याला स्टार्ट आहे आणि एंड आहे आणि ती दुःखाची योनी आहे. आणि एकदा जर व्यक्ती आसक्त झाला तर त्या स्पर्शाला जर तो आसक्त झाला तर सारखा सारखा तो स्पर्श घ्यावासा वाटतो आणि त्याला सुख मिळत नाही. म्हणून न ते रमते बुधा, बुद्धिमान व्यक्ती या भौतिक सुखामध्ये रमण करत नाही, कारण त्याला माहितीये भौतिक सुखाचा स्वभाव अंत आणि स्टार्ट आणि अंत होतो, म्हणून त्याच्यात तो रमण करत नाही. पण समजा अर्जुन म्हणतो, समजा त्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची लालसा झाली, एखादं रूप, एखादा रंग, स्पर्श, गंध, शब्द, हे कधीपर्यंत सहन करावं ना. तुम्ही म्हणतात की अरे त्याच्याकडे जायचं नाही, दुःखाची योनी. हो, पण मग कधीपर्यंत सहन करायचं मला. तर हा फार महत्वाचा श्लोक आहे, नीट लक्षात घ्या. शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात्. कामाची भावना, स्त्री पुरुष आकर्षण, पूजाला प्रतिष्ठा आणि क्रोध उद्भवम वेगम, जे वेग मनात उत्पन्न होतात ते कधीपर्यंत सहन करायचे, प्राक् शरीर विमोक्षणात्. आपल्या सगळ्यांना इंद्रियांमध्ये जे वेग उत्पन्न होतात ते शरीर सुटेपर्यंत सहन करायचे आहेत. येतंय तुमच्या लक्षात? हे बघा इथे सोडूम म्हणजे सहन करणे. कधीपर्यंत हो, शरीर विमोक्षणात, शरीर सुटेपर्यंत. काम आणि क्रोध, जे वेग उद्भवणार आहेत इंद्रियांमध्ये, प्राक शरीर सुटेपर्यंत. आणि जो व्यक्ती युक्त आहे भगवंताला, ज्याने आपलं मन समर्पित केलंय, तोच व्यक्ती सुखी नर या जगात सुखी राहू शकतो. जो इंद्रियांचे वेग सारखे सारखे पूर्ण करायचा प्रयत्न करतो तो या जगात कधीच 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 सुखी राहू शकतो. हा नियम आहे. का? परत 22व्या श्लोकाकडे जायचं, कारण स्टार्ट आणि एंड आहे. आपल्याला कंटिन्युअस आनंद पाहिजे, जो आपल्याला भौतिक वस्तू देऊ शकत नाही. आता ठीक आहे बाबा, तुम्ही सांगतात सहन करायचं आपल्याला आणि भगवंतामध्ये आपलं मन लावायचं आहे. असं केल्यावर काय प्राप्त होईल? मग ते सांगतात, यो अंत सुख अंत आराम. अंतर्विश्वात प्रवेश होईल आपला. अंत सुख अंत आराम, इंद्रिय एकदम आरामात राहतील.
आतमध्ये इतकं सुख मिळेल. तथा अंतर्ज्योती एव यः, आणि त्याला अंतर्विश्वात ज्ञानाची जी ज्योत आहे ती पेटलेली दिसेल. सयोगी ब्रह्मनिर्वाणम, असा जो योगी आहे तो ब्रह्मनिर्वाण म्हणजे मुक्ती प्राप्त करू शकतो. ब्रह्मभूत अधिगच्छति, आणि तो भगवंताकडे परत जाऊ शकतो. कोण? अंत सुख, ज्याने बाहेर नाही सुख शोधलं. अंत आराम, जो आतमध्ये आनंद घेतोय, भगवंताचं आतमध्ये दर्शन करतोय सारखं सारखं, तोच व्यक्ती ब्रह्मभूत अधिगच्छति, तो भगवंताकडे परत जाऊ शकतो. म्हणून आपल्याला बाहेरच्या ऐवजी अंतर्विश्वात आता प्रवेश करायचा आहे. आता मग त्याची साधना काय असली पाहिजे? लभंते ब्रह्मनिर्वाणम, हा जो व्यक्ती आहे त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणजे भगवंताकडे परत जाण्याची संधी प्राप्त, लभंते म्हणजे लाभ प्राप्त होते. ऋषय क्षीण कल्मश, सगळ्या पापातनं तो मुक्त झालेला आहे. छिन्न द्वैत, त्याचे सगळे द्वंद्व नष्ट झालेले. यत आत्मान, यत आत्मान म्हणजे काय? तो भगवंतामध्ये आपल्या इंद्रियांना लावतो आणि काय? सर्व भूत हिते रतः, सगळ्यांच्या कल्याणासाठीच काम करतो. म्हणून कर्मयोगी जर दुसऱ्यांना त्रास देत असेल तर त्याला कर्मयोगी नाही म्हणता येत. सर्वभूत हिते रतः, सगळ्या जीवांच्या कल्याणासाठी तो जुटलेला असतो. आणि असा जो योगी आहे त्याला फार लवकर काम क्रोध विमुक्तानाम, काम क्रोधातनं मुक्ती प्राप्त होईल. यतीनाम यत चेतसाम, त्याचे जे प्रयत्न आहेत ते यशस्वी होतील. अभितो ब्रह्मनिर्वाणम, आणि पुढच्या काळात त्याला भगवंत निर्वाण प्राप्ती होईल, मुक्ती प्राप्त होईल. वर्तते विदित आत्मन, या मार्गावर तो चालतो. कोण? विदित आत्मन, जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे. ठीक आहे. आता हे शेवटचे 3 जे श्लोक आहेत, 2 श्लोक आहेत, तिथे थोडक्यात भगवंत 6व्या स्कंदाचा विषय आपल्याला सांगतील. 6व्या स्कंदाचा विषय अष्टांग योग, आणि हा जो अष्टांग योगाचा भाग आहे भगवंत आपल्याला इथे सांगतील शॉर्टमध्ये की अष्टांग योगी काय काय करतो. 2 श्लोकात आपल्याला इथे सांगितलेलं आहे की कुठल्या प्रकारे तो स्पर्श, बहिर जे स्पर्श आहे, चक्षु म्हणजे डोळे, अंतर्भ्रुव, भ्रुकुटीमध्ये, दोघं भ्रुकुटींमध्ये तो आपल्या प्राणापान, आपल्या प्राणांना आणतो, आणि नासाभ्यंतर श्वास आत बाहेर घेत इंद्रियांवर, इंद्रिय मन बुद्धी त्यांच्यावर नियंत्रण प्राप्त करतो. मोक्षपरायण, सारखा सारखा प्रयत्न करत राहतो. विगत इच्छा भय क्रोध, असा व्यक्ती विगत म्हणजे त्याने सोडून दिलेले काय? इच्छा, भय आणि क्रोध. य सदा मुक्त एव सह, असा अष्टांग मार्गाचा जो अभ्यास करतो तो मुक्तीला प्राप्त करतो. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा श्लोक भगवंत इथे सांगतायत. आता भगवंत आपलं इथे मत देत आहे की मग मला ज्ञान जे प्राप्त करायचंय ते काय ज्ञान प्राप्त करायचंय? मग कृष्ण सांगतात भोक्ताराम 1 शब्द, यज्ञ तपसाम 2 शब्द, सर्व लोक महेश्वरम 3, सुहृदम सर्व भूतानाम 4. ठीक आहे. तर भगवंत इथे सांगतायत माम म्हणजे मी, मला जो समजून घेतो, शांतीम रिच्छती, त्यालाच खऱ्या पद्धतीने शांती प्राप्त होते. काय समजून घ्यायचं हो कृष्ण तुमच्याबद्दल? भोक्ताराम, मी भोक्ता आहे. कसला हो? यज्ञ, सगळे यज्ञ करा, सहस्त्रचंडी यज्ञ करा, शंकराचं यज्ञ करा, गणपतीचं करा, कुठल्याही देवदेवतेचं यज्ञ करा, त्याचा भोक्ता कोण? कृष्ण. आपण जी तपस्या करतो त्याचा भोक्ता कोण? कृष्ण. सगळ्या जगाचा महेश्वर कोण? कृष्ण. सगळ्यांचा प्रिय मित्र कोण? कृष्ण. सहृदम सर्वभूताना, सर्वभूत म्हणजे काय? सगळ्यांचा. ज्ञात्वा, जो हे जाणून घेतो, कोणाला? मा, हे वरची जे काही सांगितले ते मी माझ्याविषयी बोलतोय. कृष्ण सांगतात अर्जुन, शांती मृच्छती, त्याला शांतीची प्राप्ती होईल, अन्यथा त्याला शांतीची प्राप्ती होणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आपला 5वा अध्याय संपला. कर्मयोग